ज्या वेळेला माणूस उघडानागडा हिंडत होता, खोदून चित्र काढायचं फक्त त्याला स्किल माहिती होतं, तेव्हा त्याला कळलं कसं या चित्र चौकटीमध्येच मॅग्नेटिक प्रॉपर्टी आहे. माहीत नाही आपल्याला, पण आहे. आणि जगातलं हे एकमेव पेट्रोग्लिफ आहे ज्यात मॅग्नेटिक प्रॉपर्टी आहे. परशुराम म्हणजे परशु उगारलेला आणि क्रुद्ध रागीट योद्धा असाच असतो. पण इथला परशुराम हा खूप वेगळ्या अवस्थेमध्ये आहे. त्याची गंमत वेगळी आहे. समजा माझ्याजवळ छत्री आहे, मी काठी आहे, मी टेकत चाललो आहे आणि तुम्ही मला रस्त्यात भेटलात, मला तुम्हाला नमस्कार करायचा आहे. ते काठीचं काय करायचं? ते काठी अशी खाकोटीला मारणार मी किंवा छत्री खाकोटीला मारणार, असा नमस्कार करणार. त्या परशुरामाने परशु खाकोटीला मारला आणि नमस्कार मुद्रेतला. तर नम्र परशुराम हा कोकणामध्ये पाहायला मिळतो आपल्याला. महाराष्ट्रात जन्माला आलेल्या प्रत्येकाने डोमिसाईल सर्टिफिकेट पाहिजे तर काय काय पाहिलं पाहिजे? हरिश्चंद्रगड पाहायला पाहिजे, तसं हे पण पाहिलं पाहिजे. आणि त्या प्रत्येक टोकातून वरपर्यंत जाणारी एक रेघ, म्हणजे वरचं ते निमुळतं होत गेलेलं असतं, पण ती रेघ पण तशीच निमुळती होत घेऊन सगळ्या त्या कळसाला जाऊन मिळतात. आणि जमिनीपासून निर्माण झालेल्या त्या रेघा आपल्याला दिसतात. तर हे जगातलं पहिलं म्हणजे आद्य भूमीचं मंदिर आहे आणि हे शिलाहारकालीन आहे. म्हणजे हे गोदावरी, तू आम्हाला सांग, तू इथे उगम पाहून पूर्व समुद्राला जाऊन मिळतेस, म्हणजे बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतेस, पण तुझ्या काठावर सातवाहनांसारखं एक तरी राजकुल आहे का? असं तो विचारतो. किती अभिमान आहे त्याला. आपण खूप भाग्यवान आहोत. ज्या प्रदेशात आपण जन्मलोय, ज्या प्रदेशात आपण वावरतोय, वाढतोय, तो प्रदेश अतिशय प्राचीन आहे. जगात एवढा मोठा बॅसाल्टिक प्रदेश नाही आहे. आणि याला राजकीय, सामाजिक, आर्थिक स्थैर्य दिलं ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. नमस्कार. उन्हाळ भटकंती प्रस्तुत उन्हाळ ट्रॅव्हल गप्पा आणि गोष्टीच्या या नवीन पॉडकास्ट सिरीजमध्ये मी अमोल नरवणकर तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. सागराच्या अथांग निळाईपासून ते सह्याद्रीच्या रांगड्या कडेकपाऱ्यापर्यंत महाराष्ट्राला शब्दांनी, पायांनी आणि मनाने जगणारे व्यक्तिमत्व म्हणजे प्र के घाणेकर सर. आजच्या या खास गप्पांमध्ये आपण महाराष्ट्राच्या निसर्ग आणि इतिहासाच्या प्रवासाला निघालो आहोत. शिवथरघळीच्या सुंदर मठापासून रतनवाडीच्या अमृतेश्वर मंदिरापर्यंत, सातवाहनांच्या इतिहासाची साक्ष देणाऱ्या नाणेघाटापासून रायगडाच्या अखेरच्या पतनाचा साक्षीदार असलेल्या पोटल्याच्या डोंगरापर्यंत, तसेच कोकणातील खोदचित्र, काजव्यांचं अद्भुत विश्व आणि सह्याद्रीचा प्राण असलेल्या कार्वीच्या सप्तवार्षिक पुष्प महोत्सवाबद्दल आज आपण मनमोकळ्या गप्पा मारणार आहोत. तर चला, महाराष्ट्राला शब्दांनी समृद्ध करणाऱ्या ज्येष्ठ भटके लेखक प्र के घाणेकर सर यांच्या सहवासात आजचा हा प्रवास सुरू करूया. पुढे जाण्यापूर्वी एक गोष्ट, उन्हाळ भटकंती डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल टूर्स आयोजित करते आणि त्या टूर्सचे जर का अपडेट तुम्हाला मिळवायचे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेली आहे. ती व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे. त्या लिंक थ्रू तुम्ही ग्रुप जॉईन करू शकता आणि तुम्हाला टूरचे सगळ्या माहितीचे मेसेजेस त्या ग्रुपवरती मिळतील. उन्हाळ भटकंतीच्या प्रेक्षकांसाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही आपल्या गप्पा गोष्टी आवर्जून पाहताय पण सबस्क्राईब करत नाही आहेत, तर आवर्जून सबस्क्राईब करा आणि हाईप करा. सर नमस्कार. नमस्कार. जिथे सह्याद्री आणि सागर एकरूप होतात त्या भूमीबद्दल, त्या महाराष्ट्राबद्दल, त्या समृद्ध प्रांताबद्दल तुम्ही काय सांगाल आणि तो तुमच्या नजरेतनं तुम्ही कसा पाहिलाय? आपण खूप भाग्यवान आहोत. ज्या प्रदेशात आपण जन्मलोय, ज्या प्रदेशात आपण वावरतोय, वाढतोय, तो प्रदेश अतिशय प्राचीन आहे. म्हणजे साधारणपणे 3-3.5 कोटी वर्षापूर्वी हा भूभाग तयार झाला. हा अग्निजन्य आहे. म्हणजे ज्वालामुखीतनं जो रस बाहेर पडला दगडाचा, त्याचा हा प्रदेश झालेला आहे. त्यामुळे खूप वेगवेगळ्या तऱ्हेची खनिजं आणि स्फटग्रंथी या इथे आपल्याला बघायला मिळतात. जगात एवढा मोठा बॅसाल्टिक प्रदेश नाही आहे. हे आपण सुदैव आहे आपलं. त्यामुळे हा स्थिर आहे. हो. आणि याला राजकीय, सामाजिक, आर्थिक स्थैर्य दिलं ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांनी महाराष्ट्रामध्ये असंख्य किल्ले ताब्यात घेऊन एक हिंदवी स्वराज्य निर्माण केलं. या प्रदेशाला जी पार्श्वभूमी आहे ती संतांची आहे. अगदीच. मग ते
ज्ञानेश्वर म्हणजे यादव काळातल्यापासून ते अगदी शिवकालापर्यंत म्हणजे संत तुकाराम, संत रामदास इथपर्यंत अनेक शतकांची सामाजिक परंपरा, संत परंपरा आपल्या या प्रदेशाला लाभलेली आहे. आपल्या या प्रदेशामध्ये सिंधुसागर म्हणजे ज्याला आपण अरबी समुद्र म्हणतो, तिथे असणारी कांदळवनं, तिथे असणारा खलाटी वलाटी हा भाग, मग सह्याद्री, मग देश, याच्यामध्ये साधारणपणे 2000 वर्षांपूर्वीपासनं लेणी खोदली गेली. या प्रदेशामध्ये 8व्या-9व्या शतकापासून बांधलेली मंदिरं आजही विद्यमान आहेत. या प्रदेशामध्ये प्रचंड वाईल्ड लाईफ म्हणजे वन्यजीवन आहे. मग त्याच्यामध्ये हिंस्त्र पशु आहेत आणि गवत खाणारे पण प्राणी आहेत, म्हणजे शाकाहारी प्राणी आहेत. पक्ष्यांचं वैविध्य खूप आहे. समुद्राच्या किनाऱ्यावर अनेक जलचर आणि शंखशिंपले पाहायला मिळतात. अशी समृद्धी जगातल्या कुठल्याही प्रदेशाला नाही आणि त्याच्यात आपण वाढतोय, त्याच्याबद्दल बोलतोय, हे लोकांनी हेवा करण्यासारखं आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही मला इथे बोलावलं आहे, हे माझं भाग्य आहे. अगदीच ते आमचं सुद्धा भाग्य समजतो आम्ही. जसं आत्ता तुम्ही महाराष्ट्राबद्दल बोललात, तर आपण महाराष्ट्राच्या ज्ञात इतिहासाबद्दल जाणून घेऊ तुमच्याकडून की तो कुठून सुरू होतो आणि मग महाराष्ट्राचा ज्ञात राजवंश जिथून आत्तापर्यंत इतिहासात त्याचे बरेचसे रेफरन्सेस मिळतात, ते बट ऑब्वियस सातवाहनांबद्दल आहेत. तर त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? सातवाहन हे प्रदीर्घ काळ पश्चिम हिंदुस्थानावर राज्य केलेलं एक राजवंश आहे. साधारणतः इसवी सन पूर्व 220 ते इसवी सनानंतर 223 अशी जवळजवळ 425 वर्ष एकच घराणं इथे राज्य करीत होतं. त्यांना सातवाहन असं या नावाने ओळखलं जातं. या 425 वर्षात साधारणपणे 30 राजे इथे राज्य करीत होते. पण याच्यापेक्षा एक वेगळी गंमत म्हणजे त्यातला जो सर्वात प्रसिद्ध राजा आहे सातकर्णी, गौतमीपुत्र सातकर्णी, त्याची जी पत्नी आहे ती नागनिका. आणि या सातकर्णीचं निधन झाल्यानंतर या स्त्रीनी या प्रदेशावर राज्य केलेलं आहे. म्हणजे पुरुष आणि स्त्री हा भेदभाव त्यावर राहिलेला नव्हता. ती राणी अतिशय कर्तृत्ववान होती आणि ते कशावरनं, तर नाणेघाट हा सातवाहनांचा एक खूप महत्त्वाचा व्यापारी मार्ग आहे. सातवाहनांचा व्यापार हा पूर्वेकडे रोम, ग्रीस या देशांशी होता. कशाचा होता हे आत्ता आपण बाजूला ठेवूया, पण जो होता तो अतिशय समृद्ध होता. त्यातनं प्रचंड पैसा मिळत होता सातवाहन सत्तेला. मग ते भडोच म्हणजे सध्याचं भरूच, किंवा कलियाण म्हणजे कल्याण, सोपारा म्हणजे सध्याचं किंवा त्यावेळचं शूरपारक सध्याचं सोपारा, अशी अनेक बंदरं होती. चौल होतं, सेमूल किंवा चेऊल असं त्याचा उल्लेख मिळतो. तर या बंदरातून येणारा माल हा सह्याद्रीची भिंत ओलांडल्याशिवाय देशावर येत नव्हता. आणि सातवाहनांची राजधानी पैठण म्हणजे सध्याचं संभाजीनगर किंवा पूर्वीचा औरंगाबाद, त्याच्या पुढे पैठण, एकनाथांचं पैठण आपण ज्याला म्हणतो. तर हा सह्याद्री ओलांडायचा कसा? या व्यापाऱ्यांना हे सोयीचं व्हायला पाहिजे. मग त्यांचे घोडे, गाढवं, बैल यांच्या पाठीवर ते सामान लादलेलं असायचं. त्या गुरांना तो सह्याद्री चढणं सोपं व्हावं म्हणून जुन्नरजवळ त्या वेळेला एक व्यापारी मार्ग, व्यापारी घाट तयार केला गेला. त्याला आपण नाणेघाट असं म्हणतो. त्याचं तर वर्णन एका रशियन अफनासी निकितन नावाचा 16व्या शतकात आलेला प्रवासी आहे. त्यांनी असं म्हटलं, ही तर चांदीची नदी आहे. त्या नाणी चांदीची होती, तर इतकी नाणी तिथे जमा व्हायची की जणू काही चांदीची नदीच वाहते येत ना, असं त्यांनी वर्णन. घाटातल्या त्या टोल जमा करणे. हो. आता तो रांजण टोल जमा करण्याचा आहे की नाही याच्याबद्दल अभ्यासकांमध्ये मतभेद आहेत, पण तरी व्यापार होत होता हे सगळ्यांचं एकमत आहे. तिथे नाणेघाट चढून अगदी आपण वर आलो की एक 50 फूट खाली उजव्या हाताला एक लेणं आहे. लेण्याचे अनेक प्रकार आहेत महाराष्ट्रामध्ये. त्याच्यामध्ये ऐहिक लेणी आणि धार्मिक लेणी. धार्मिक म्हणजे तिथे ती बौद्ध, जैन किंवा ब्राह्मणी किंवा सनातन किंवा जे काय म्हणायचं असेल ते हिंदू लेणी. तर अशा 3 प्रकारची लेणी असतात, पण त्यात काहीतरी धार्मिक गोष्ट आहे. हे जे लेणं आहे याच्यात एकही देवदेवता नाही आहे. इथे या सातवाहन राजकुलातल्या लोकांचे पुतळे उभारलेले होते, म्हणजे खोदून काढलेले होते. आज ते पुतळे नाही आहेत तिथे त्या
अशा याला ऐहिक लेणी असं म्हणतात. म्हणजे धर्माशी ऐहिक. संबंध ऐहिक म्हणजे या जगातलं ऐहिक. तिथे या सातकर्णी, नंतर ही नागनिकेचे वडील महाथरित, त्यांचे पुतळे किंवा तिची जी मुलं आहेत, मग तो कुमार आहे, सिमुका आहे, असे ते बरेच 3 मुलांचे पुतळे, ते सगळे पुतळे सध्या नाहीसे झालेले आहेत. का, कोणी, कधी माहीत नाही आपल्याला, पण त्यांची नावं लिहिलेली आहेत वर. त्यामुळे इथे कोणाचा पुतळा होता आणि त्यांची पावलं फक्त शिल्लक आहेत. त्यामुळे या भारताच्या इतिहासातल्या पहिल्या सम्राज्ञींनी हा भाग सांभाळलेला होता कैक वर्ष. तिने अनेक यज्ञ केलेत. म्हणजे त्या स्त्रीला काही तिचा नवरा हयात नाही आहे म्हणून काही वेगळं स्थान असं काही नाही. ती तेवढीच कॅपेबल होती आणि त्यांनी राज्य केलं आहे. हे अभिमानाने सांगायला पाहिजे. त्यांची सोन्या चांदीची तांब्याची नाणी आहेत आणि त्यावेळची लिपी मात्र ब्राह्मी होती, जी आपल्याला आज सगळ्यांना वाचता येत नाही, पण ती आपल्याकडची चांगली एक जुनी लिपी आहे. आणि त्याच्यावरती अभ्यास होतो आणि लोकांना अभ्यासकांना वाचता येतं ती. या सातवाहनांनी महाराष्ट्रावर जे उपकार केलेले आहेत की महाराष्ट्राला एक महाराष्ट्र म्हणून स्थान निर्माण करून देण्याचं काम या सातवाहनांनी केलं आहे. त्यांचे जे त्यावेळचे समकालीन आहेत हे त्या इतिहासाचा अभ्यास करणाऱ्यांना खूप मोठे राजे वाटतात. तो क्षत्रप नहपान किंवा खारवेल हा कलिंग प्रदेशातला आहे आणि नहपान हा गुजरात आणि उत्तर नाशिक या भागातला राजा आहे. या दोन्ही राज्यांना यांच्या सीमा चिकटलेल्या होत्या, असं ते राज्य आहे. तर या काळामध्ये जो प्रचंड व्यापार आपल्याकडे होत होता, त्यामुळे उत्कर्ष होत होता. जुन्नरसारखं गाव हे त्यांची एक व्यापारी उलाढालीची राजधानी निर्माण झालं होतं. लातूर जिल्ह्यातलं तेर गाव, प्रत्यक्षात तो धाराशिव जिल्हा आहे पण लातूरच्या अगदी जवळ आहे तेर. या सगळ्या ठिकाणी सातवाहनकालीन अवशेष सापडतात आणि आपल्याला नक्की सांगता येतं की सातवाहनांची सत्ता इथे होती. त्या काळामध्ये मातीपासून तयार केलेले दागदागिने, शंखशिंपल्यांपासून केलेले दागदागिने, सोन्या चांदीचे दागदागिने हेही आपल्या स्त्रिया त्यावेळेला वापरत होत्या. त्यावेळीची आपण जे सध्या धान्य दळण्यासाठी जातं वापरतो ते एका माणसाने असं फिरवायचं असतं, त्यावेळेचं आडवं जातं असतं आणि त्याला तो दांडा आडवा असतो. तर अशा अनेक गोष्टी या सातवाहनांनी आपल्याला शिकवल्या, दाखवल्या. या 40 राजांपैकी 40 काहींच्यामध्ये ते 30 आहेत, पण ठीक आहे, 30-35 राजांमध्ये हाल नावाचा एक सातवाहन राजा होऊन गेला. सध्या ज्याला आपण चारोळी म्हणतो, म्हणजे 3-4 ओळीमध्ये जे काय म्हणायचे तो कवी म्हणून टाकतो. अशा शेकडो हजारो चारोळ्या त्यावेळेला प्रचलित होत्या. त्या राजाबद्दल नाही, समाजाबद्दल. त्यात शेतीची कामं आहेत, शृंगार आहे, व्यापार आहे, शेती आहे, अनेक गोष्टींच्या त्या चारोळ्या, समाजाचं जीवन साहित्य कळतं. त्यातल्या त्यांनी 700 चारोळ्या, त्यांनी गाथा म्हटलंय त्याला, गाथा एकत्र केल्या, कंपाईल केल्या, संपादित केल्या आणि गाथा सप्तशती, सप्त म्हणजे 7, शती म्हणजे 100, 700 गाथा किंवा 700 या अशा रचना त्यांनी संपादित केल्या. म्हणजे आपल्याकडची विद्वत्ता पण तेवढीच होती त्यावेळेला. जनसामान्य लोक काव्य करीत होते आणि त्यातली निवडक काही गोष्टी या सातवाहनांनी एकत्रित केल्या. त्या आज खूप महत्त्वाच्या आहेत आपल्याला त्या सातवाहन काळाबद्दल जाणून घेण्यासाठी म्हणजे त्याच्यात कळेल कसं जनजीवन होतं. आणि त्याच्याबद्दल एक पुस्तक आहे, गाथा सप्तशती असं त्या पुस्तकाचं नाव आहे. राईट. आणि त्याचं संपादन प्रख्यात अभ्यासक आ जोगळेकर त्यांनी केलेलं आहे. त्या प्रत्येक गाथेत काय लिहिलं आहे ते, कारण ती अर्धमागधी भाषा आहे. म्हणजे उदाहरणार्थ सातवाहनांबद्दलच बोलताना जणू काही एखादा सातवाहन राजा विचारतोय कोणाला, तर गोदावरीला. गोदावरी ही त्यांच्या परिसरातली सर्वात मोठी नदी होती आणि त्या नदीच्या पुरामुळे जो गाळ यायचा त्याच्यावर सुपीक शेती होत होती. त्याच्यात त्यांनी असं म्हटलंय, सच्चंभण गोदावरी पूव समुद्देण सह्यासंती सालाहण कुलसरिसम जैते कुते कुलम अथ्थी. हे अर्धमागधी आहे. म्हणजे हे गोदावरी, तू आम्हाला सांग, तू इथे उगम पाहून पूर्व समुद्राला जाऊन मिळतेस, म्हणजे बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतेस, पण तुझ्या काठावर सातवाहनांसारखं एक तरी राजकुल आहे का?
असं तो विचारतो, म्हणजे किती अभिमान आहे त्याला. आव्हानात्मक विचारलं. हां, तर हे खूप खूप महत्त्वाचं आहे. आणि महाराष्ट्राचा ज्ञात राजकीय इतिहास, सांस्कृतिक इतिहास, सामाजिक इतिहास हा सातवाहनांपासून सुरू होतो आणि त्यांच्या आज पाऊलखुणा आपल्याला निरखता येतात. एक्झॅक्टली. मगाशी बोलता बोलता तुम्ही तुमच्या ह्या पुस्तकाबद्दल आपण बोलत होतो, तर कोण होते सातवाहन, त्याच्यामध्ये काही तुम्ही म्हणजे ती शिल्प किंवा वस्तू ज्या सापडलेल्या आहेत त्याच्याबद्दलची माहिती आहे. तर याच्याबद्दल आणखी एक गंमत सांगतो तुम्हाला. जुन्नरमध्ये माझे एक मित्र आहेत, त्यांचं नाव बापूजी ताम्हाणे. ते शेतमजूर आहेत आणि आज तुमच्याकडे काय वांगी काढायचे आहेत, गेले. तुमच्याकडे काय मूग पेरायचं आहे किंवा काय उडीद पेरायचं आहे, ते गेले. तुमच्याकडे काय मुळा काढायचा आहे, तो रविवारच्या बाजारात न्यायचा आहे. ही कामं ते करतात, पण शेतात कामं करतात. आणि म्हणजे यांचे वडील पण, बापूजींचे वडील पण तसंच काम करत होते. त्यांच्याकडे कित्येक हजार एवढ्या सातवाहन काळातल्या वस्तू आहेत. मग त्याच्यामध्ये दागदागिने आहेत, त्याच्यामध्ये नाणी आहेत, त्याच्यामध्ये जाती आहेत, पाटावरवंटा. आता सध्या आपल्याला पाटावरवंटा फारसा परिचित नाही, पण त्यावेळेचा अल्ट्रा मॉडर्न पाटावरवंटा आपल्याला बघायला मिळतो. पाटा म्हणजे असा दगड असतो चौकोनी, त्याच्यावर त्या गोल दगडाने आपण वाटायचं असतं. तर त्या पाट्याला खाली खूर आहेत. कशा करता, तर वाटून झाल्यानंतर काहीतरी चिकटतं तिथे. ते जर आपल्याला काढून घ्यायचं असेल, सगळं काही ठेवायचं नाही पाट्याला, म्हणजे ते सगळं आपल्याला जे काय आमटी भात जे भाजी काय करायचं त्यात घालायचं आहे. तर त्या खूर असल्यामुळे त्याच्या खाली ताटली सरकवायची, वर थोडं पाणी शिंपडायचं आणि ते निपटून घ्यायचं. म्हणजे किती बारकाईने विचार केलेला आहे. आज आपण हे रिट्रोग्रेसिव्ह इव्होल्युशन झालं आपलं. तर अशा अनेक गोष्टी यांच्या संग्रहातनं, बापूजी ताम्हाण्यांच्या संग्रहातनं आपल्याला समजून येतात. आणि खूप अद्भुत आहे ते सगळं. एका व्यक्तीने कित्येक हजार वस्तूंचा संग्रह करण्यात प्रत्येक वस्तूची त्यांना इत्यंभूत माहिती आहे. हे सर्वात महत्त्वाचं आहे. महाराष्ट्रात असे अभ्यासक आहेत, हेच खूप महत्त्वाचं आहे. छान. एक चांगली गोष्ट आत्ता या माध्यमातून समोर आली. यालाच असा एक मी म्हणजे पुढे जाता जाता असं एक विचारेन की तुम्ही इतके देवळांचा अभ्यास केला आहे किंवा इतकी देवळं पाहिली आहेत, मूर्त्या पाहिल्या आहेत, तुम्हाला प्रचंड आवडतातही त्या, त्याच्याबद्दल तुम्ही नेहमी बोलताही. मग सातवाहन काळातली अशी कोणती मंदिरं आहेत का महाराष्ट्रात जी तुम्ही पाहिली आहेत, जी आजही आहेत, जी पाहण्यासारखी आहेत, ज्यांच्याबद्दल तुम्हाला सांगायला आवडेल? दुर्दैव असं आहे की आता मगाशी मी नाणेघाट सांगितलं. नाणेघाटात एक प्रचंड मोठा शिलालेख आहे, कदाचित भारतातला सर्वात मोठा शिलालेख आहे. 3 भिंती भरून तो त्या लेण्यामध्ये कोरलेला आहे. त्यात अनेक देवदेवतांची नावं येतात, पण ते देव वेगळे आहेत. तो इंद्र आहे, वरुण आहे, निऋती आहे, की जे आज आपल्याला देव माहिती नाहीत. आपण ते देव म्हणून त्यांच्याकडे बघतही नाही. तर त्या देवांचे उल्लेख आहेत, पण देवळांचे उल्लेख नाही आहेत. त्यामुळे त्यांच्या मूर्ती केल्या जात होत्या का, त्यांची देवळं होती का, त्यांची रोज पूजा केली जात होती का, हे आपल्याला माहीत नाही अजून. पण ज्या अर्थी देवांचे उल्लेख आहेत, यज्ञांचे उल्लेख आहेत, त्याच्यामध्ये दानं केलेत त्याचे उल्लेख आहेत. 5-5 आकडी संख्या आहेत त्याच्यामध्ये. म्हणजे आपलं गणित पण किती पुढे होत गेलेलं होतं हे आपल्याला त्यातनं कळतं. पण दुर्दैवाने सातवाहन काळातलं एकही देऊळ आपल्याकडे उपलब्ध नाही. सर्वसाधारणपणे असं समजलं जातं की गुप्त काळापासनं, म्हणजे नर्मदेच्या उत्तरेला ज्यांचं राज्य होतं ते गुप्त, तर ते भारताचा सुवर्ण काळ असं म्हटलं जातं. त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये वाकाटक नावाचे राजे राज्य करीत होते, ज्यांच्या काळामध्ये अजंठ्याची लेणी निर्माण झाली. वाकाटकांच्या काळात. त्यावेळी त्यांचे कॉन्टेम्पररी, त्यांचे समकालीन म्हणजे गुप्त. त्या गुप्तांच्या राज्यामध्ये मूर्ती तयार केल्या जात होत्या आणि मंदिरं पण बांधली जात होती. मग आपल्याकडे आता हे वाकाटक 5वं 7वं शतक असं धरू आपण. त्याच्या आधी 500 वर्ष 800 वर्ष हे सातवाहन आहेत. मग त्यांच्या काळात मंदिरं मूर्ती होत्या की नाही माहीत नाही आपल्याला, पण देवांची नावं मिळतात एवढंच. त्यामुळे त्यावेळेचं एकही मंदिर, कारण मंदिरं नव्हतीच तोपर्यंत, असं एकंदर आपल्याला अभ्यासकांना वाटतं. पण त्याच्यानंतरच्या काळातली मंदिरं आपल्याला बघायला मिळतात. वाकाटकांच्या काळातली अजंठ्यासारखी लेणी आहेत, किंवा राष्ट्रकूटांनी महाराष्ट्रामध्ये अनेक गोष्टी निर्माण केल्या. त्याच्यामध्ये पण राष्ट्रकूटांची सत्ता काही खाली कोकणात नव्हती. ज्या वेळेला आता पुण्यामध्ये जे पाताळेश्वरचं लेणं आहे जंगली महाराज रस्त्यावर, ते राष्ट्रकूटांनी निर्माण केलेलं लेणं आहे. किंवा वेरूळचं जे लेणं आहे कैलास लेणं,
हे दंतीदुर्ग किंवा तिसरा कृष्ण त्याच्या काळात ते कोरलं गेलेलं जगातलं एवढं मोठं मोनोलिथिक म्हणजे एका दगडात कोरलेलं एवढं एकच मंदिर आपल्याला माहिती आहे, कैलास ज्याला आपण म्हणतो. त्यावेळेचं बहुतेक त्याचं नाव माणकेश्वर असावं, कारण त्या कृष्णाची जी बायको होती माणकावती तिच्या हट्टामुळे ते लेणं निर्माण झालं. म्हणून तिच्या स्मरणार्थ ते जे शिवलिंग आहे मोठं मुख्य जे आहे त्याला माणकेश्वर म्हणतात. तर ते राष्ट्रकूटांच्या काळातलं आहे. म्हणजे त्यावेळेला देवळं मूर्ती याची कल्पना होती किंवा आपण कैलास लेण्यात ज्या वेळेला जातो त्यावेळेला तिथे देखील आपल्याला पहिली जी मूर्ती मिळते बघायला, मध्यंतरी म्हणजे मध्यभागात एक स्त्री मूर्ती दाखवलेली आहे आणि दोन बाजूंनी 2 हत्ती तिच्यावर जलाभिषेक करतायत असं ते आहे. त्याला कोकणामध्ये भावई असं म्हणतात आणि गजलक्ष्मी असं सर्वसाधारणपणे म्हटलं. गजलक्ष्मी हा शब्दप्रयोग त्या शिल्पावर नाही, कारण त्या हत्ती त्या लक्ष्मीला अभिषेक करतायत. पण ती मूर्ती उभ्या दगडामध्ये कोरलेली आहे, पण पाहिल्यानंतर असं वाटतं ती त्रिमितीतली आहे. म्हणजे मागे ती देवी आहे, पुढे ते पाण्याचा जे काय आहे साठा आहे तो किंवा नाला असेल किंवा ओढा असेल किंवा जे काय तळं असेल त्यात कमळं आहेत, त्या कमळात चक्रवाक आहेत, फुलं आहेत, कमळाची पानं आहेत आणि त्याचा इफेक्ट असा आला आहे की हे पुढे आणि मग मागे मूर्ती असं ते द्विमितीमध्ये त्रिमिती साकारणं हे आपल्या शिल्पज्ञांनी त्यावेळेला करून दाखवलेलं आहे. हे राष्ट्रकूटांच्या काळात आपल्याला बघायला मिळतं. होय, अगदीच छान. राष्ट्रकूटांबद्दल आत्ता जितक्या गोष्टी सांगितल्यात तर त्याच्यात पण काही गोष्टी अशा होत्या त्या अजूनही समोर आलेल्या नसाव्यात कदाचित. आणि त्याच्या पुढे आपण थोडंसं शिलाहारांकडे जाऊत, कारण आत्ताच्या बघण्यात शिलाहारकालीन बरीचशी देवळं जी आहेत त्यांच्याबद्दल खूप जास्ती बोलावं अशी आहेत ती. त्यातलं एक आपलं रतनवाडीचं अमृतेश्वराचं मंदिर जे आहे, तर त्याच्याबद्दल काय सांगाल किंवा त्या काळातली अजून कोणत्या मंदिराबद्दल तुम्हाला वाटतं की बाबा हे खूप छान आहे, तर ते सांगितलं तर फार बरं होईल. शिलाहारांच्या बाबतीत बोलायचं झालं तर मला कायम मोह होतो तो अंबरनाथचं शिवमंदिर त्याच्यामध्ये. करेक्ट. कारण एवढ्या महानगरी मुंबईच्या जवळ असून ते अप्रसिद्ध आहे त्या मानाने. तर त्या देवळाचं वैशिष्ट्य असं की ते जगातलं पहिलं भूमिज मंदिर आहे. आता भूमिज म्हणजे काय हा प्रश्न येणारच आहे. मंदिर शैली. मंदिर शैली आहे ती. त्याच्यामध्ये जो याचा तलविन्यास किंवा ग्राउंड प्लॅन आपण म्हणतो तो तारकाकृती चांदणीसारखा असतो. त्याला असे टोकं आलेली असतात बाहेरच्या बाजूला आणि त्या प्रत्येक टोकातून वरपर्यंत जाणारी एक रेघ म्हणजे वरचं ते निमुळतं होत गेलेलं असतं, पण ती रेघ पण तशीच निमुळती होत घेऊन सगळ्या त्या कळसाला जाऊन मिळतात. आणि जमिनीपासून निर्माण झालेल्या त्या रेघा आपल्याला दिसतात. जमिनीपासून निर्माण झालेल्या त्या रेघा सगळ्या शेवटी कळसाकडे जातात. तर भूमी म्हणजे जमीन, म्हणजे जन्मलेलं, जणू काही ते भूमीतनंच बाहेर आलेलं मंदिर आहे म्हणून भूमिज. कोंब उगवतात तसं ते जणू काही देऊळ उगवलंय तिथे. तर हे जगातलं पहिलं म्हणजे आद्य भूमिज मंदिर आहे आणि हे शिलाहारकालीन आहे. कशावरनं? तर तिथे एक शिलालेख आहे. मुम्मुणी नावाच्या राजा, मुम्मुणी हे नाव आहे त्या राजाचं, त्यांनी तो शिलालेख कोरलेला आहे. त्यामुळे निश्चितपणे 10व्या शतकामध्ये या मंदिराची निर्मिती झाली हे आपल्या त्या शिलालेखावरनं कळतं. या शिलाहाराच्या नंतर मी बोलीनच त्या अमृतेश्वराच्या मंदिरासंदर्भात. पण इथे आता आपण अनायसे अंबरनाथपर्यंत आलो आहे तर मुंबईजवळ किंवा बोरिवलीजवळ एक जागा आहे. त्या गावाचं नाव किंवा वस्तीचं नाव आहे एकसर. तर त्या एकसरला 5 पूर्वी 7 होते, आता 5च आहेत शिल्लक. ते विरगळ आहेत आणि साधारणपणे 4-5 फूट उंचीचे म्हणजे 1.5 मीटर उंचीचे ते विरगळ आहेत. विरगळ नेहमी तो विरगळ आहे, ती विरगळी म्हणणं बरोबर नाही आहे, पण तो विरगळ ते एकमेव महाराष्ट्रातले विरगळ असे आहेत की याच्यामध्ये नाविक युद्ध दाखवलेलं आहे. या शिलाहारांचा उत्तर शिलाहारांचा कोकण शिलाहारांचा शेवटचा राजा सोमेश्वर आणि त्यावेळच्या देवगिरीचा सम्राट महादेव यांचं एक युद्ध झालं. हे बोरिवली आणि परिसरात कुठेतरी ते झालं. त्यात त्या सोमेश्वराचा म्हणजे शिलाहार राजाचा पराभव झाला. हा शेवटचा शिलाहार राजा आहे. मग तो आपल्या आरमार घेऊन आपलं नौदल घेऊन समुद्रात गेला. या महादेवानी पण आपलं आरमार काढलं आणि तो समुद्रात लढाई झाली. त्यात तो सोमेश्वर मारला गेला महादेवाकडनं आणि त्याचा विरगळ म्हणजे हे नाविक युद्ध दाखवलेले जे विरगळ आहेत एकसरला आहेत ते.
म्हणजे महाराष्ट्रात जन्माला आलेल्या प्रत्येकाने डोमिसाईल सर्टिफिकेट पाहिजे तर काय काय पाहिलं पाहिजे, हरिश्चंद्रगड पाहायला पाहिजे, तसं हे पण पाहिलं पाहिजे. हा आपला वारसा आहे आणि तो आपण समजावून घेऊन पाहणं महत्त्वाचं आहे. अंबरनाथच्या देवळात गेलं, तिथे 1 रुपयाऐवजी 5 रुपये टाकले दानपेटीनं, प्रदक्षिणा डोळे मिटून ते बघितलं आणि निघून गेलो, याला अर्थ नाही. त्याला आपण ते समजावून घेणं, तो शिलालेख आपण समजावून घेणं हे आपलं काम आहे. हा एकसरचा शिलालेख हा आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासातला एक निर्णायक लढाईचा तो साक्षीदार आहे, ते आपण पाहिलं पाहिजे. आता मी तुमच्या प्रश्नाकडे येतो. रतनवाडीचं अमृतेश्वराचं मंदिर. अमृतेश्वर का? तर ती जी तिथे नदी उगम पावते रतनगडच्या डोंगरामध्ये, रत्नुबाईच्या गुहेमध्ये ती उगम पावते, तिथनं ती वाहत वाहत येते, तर तिला अमृतवाहिनी असं म्हटलं जातं. मग तिच्या काठावर काय असणार? अमृतेश्वर. तर ते मंदिर आहे. पण हे मंदिराच्या बद्दल सांगण्याच्या आधी त्याच वेळेचा एक राजा आहे, त्याचं नाव आहे झंज. तर काही लोक ते झंझ लिहितात, काही झंझ लिहितात, काही असले ते झंझ राजा आहे तो. त्याचा फार इतिहास आपल्याला माहीत नाही, पण तो शिवभक्त होता. आणि नाशिक त्र्यंबकेश्वर जवळ उगम पावणारी गोदावरी आणि भीमाशंकरच्या इथे उगम पावणारी भीमा, याच्यामधला जो सह्याद्रीचा भाग आहे, धारमाथ्याचा भाग आहे, त्याच्या दोन्ही बाजूला या राजाचं राज्य होतं, झंझ राजाचं राज्य होतं. तो महादेवाचा उपासक असल्यामुळे, शिव उपासक असल्यामुळे या दरम्यान म्हणजे गोदावरी ते भीमा या नद्यांच्या दरम्यान उगम पावणारे ज्या आणखी 10 नद्या आहेत, मग त्यात मीना आहे, कुकडी आहे, बाम आहे, दारणा आहे, अनेक नद्या आहेत. या प्रत्येक नदीच्या उगमाच्या आसपास त्यांनी एक एक मंदिर बांधलं आहे. आणि त्यातली काही मंदिरं आज मूळ अवस्थेमध्ये आहेत, काही आता जीर्णोद्धार झालेले आहेत, त्यात बदल झालेले आहेत. हरिश्चंद्रगडावरचं हरिश्चंद्रेश्वराचं मंदिर हे मुळा किंवा मंगळगंगेच्या उगमाजवळचं ते मंदिर आहे, किंवा खाली कुकडेश्वराचं जे मंदिर आहे पूर गावामध्ये, तर तेही तसंच आहे. या झंझराजांनी बांधलेलं मंदिर आहे. त्यातलं अत्यंत चांगल्या अवस्थेमध्ये असणारं हे रतनगडाच्या पायथ्याचं रतनवाडीतलं अमृतेश्वराचं मंदिर. त्या सर्वसाधारणपणे मंदिरामध्ये आपण एखादं मंदिर हे पूर्वापासून आत्ता ज्या देवतेसाठी मानलं जातं त्याचंच आहे का? तर शिवाचं मंदिर असेल तर सभागृहाची जी जमिनीची पातळी आहे त्याच्यापेक्षा गाभाऱ्याची पातळी खाली असते, खोल असते. आपण त्या पायऱ्या उतरून आत जातो आणि मग ते शिवलिंग, शिवलिंग याचा अर्थ एक मध्ये भाग असतो उंच, त्याला आपण लिंग किंवा बाण असं म्हणतो. खाली जो गोलाकार भाग असतो त्याला शाळुंका म्हणतात, आणि त्यात अभिषेक केलेलं पाणी ज्यातनं वाहून जातं त्याला वारी मार्ग म्हणतात. वारी मार्ग. हां. तर इथे सर्वसाधारणपणे आपण एखाद्या 1000 देवळात गेलो शंकराच्या, तर 990-92 देवळांमध्ये आपल्याला दारातनं आत गेल्यावर उजवीकडेच वारी मार्ग दिसतो. कारण वारी मार्ग हा नेहमी उत्तरेकडे असतो. म्हणजे एखाद्या ठिकाणची दिशा आपल्याला शोधायची असेल तर वारी मार्ग आपण कुठच्या बाजूला आहे ती दिशा उत्तर असं आपण समजायला हरकत नाही. पण इथे या गाभाऱ्याला 2 प्रवेशद्वार आहेत, जशी हरिश्चंद्रगडावरच्या पण गाभाऱ्याला 2 प्रवेशद्वार आहेत. त्यामुळे आपण कोणत्या दारातनं आत शिरतो तेव्हा तो वारी मार्ग उजवीकडे आहे का डावीकडे ठरेल, आपण चुकत नाही होत, ती बरोबर शिवलिंग आहे. तर हे एक त्या काळामध्ये काही तिथे एरोटिक फिगर ज्याला आपण म्हणतो किंवा संभोग शिल्प म्हणतो, तशा तऱ्हेची काही तिथे आपल्याला शिल्प बघायला मिळतात. आणि सर्वात गंमत म्हणजे तिथनं अगदी जवळ, चालत 5 मिनटं चालत जायला लागतात, तिथे एक मोठी पुष्करणी आहे. पुष्करणी याचा अर्थ चौकोनी पायऱ्यांचं असलेला जलसाठा, खाली पाणी असतं आणि मग अशा त्या पायऱ्या पायऱ्या अशा वाढत जाऊन अगदी पाण्याच्या पातळीपर्यंत असतात. आणि तिथे मध्ये देवकोष्ठ आहेत, म्हणजे कोनाडे आहेत. आणि त्या कोनाड्यामध्ये विष्णुमूर्ती आहेत. म्हणजे तिथे एकंदर 11 विष्णुमूर्ती आज उपलब्ध आहेत. जास्त असायला पाहिजेत पण त्या नाही आहेत काही कारणाने. त्यातल्या जवळजवळ 8 विष्णुमूर्ती या सगळ्या केशव विष्णू आहेत. तर केशव विष्णू म्हणजे काय? तर विष्णूंच्या मूर्तीमध्ये पण हा प्रकार असतात. म्हणजे विष्णूच्या हातात 4 आयुध असतात, शंख चक्र गदा पद्म. तर प श च ग, पद्म शंख चक्र गदा, हा जर आयुधाचा क्रम असेल, उजव्या हातात खाली काय आहे? पद्म, श शंख, च चक्र, ग गदा, किती केशव मूर्ती होते? श प ग च म्हणजे मी ते अक्षरं काय ती सांगितली तुम्हाला, की तो नारायण. अशा वेगवेगळ्या
बरोबर. मूर्ती आपल्याला 24 प्रकार नारायण ओळखायचं असेल हां, तर तर त्या- त्याची आयुध कोणत्या क्रमाने आहेत ते हे बघितलं पाहिजे. आणि मग त्यातल्या बहुसंख्य केशव मूर्ती असं का हे नाही आपल्याला सांगता येत, पण आहे तसं. तर अतिशय समृद्ध हा प्रदेश असला पाहिजे. त्याशिवाय एवढं मोठं मंदिर, कारण त्याला खर्चही खूप येणार आहे ना, तिथे तेवढे कारागीर मिळाले पाहिजेत आणि अतिशय सुंदर शिल्प असं त्या रतनगडच्या पायथ्याशी असणाऱ्या अमृतदेव शहराच्या मंदिरामध्ये आहेत. असं या शिलाहार काळातली जर आपण मंदिरं बघत गेलो तर 2-3 तास बोलता येईल एवढं ते सगळं मोठं प्रकरण आहे. नक्की. पण आपल्याकडे मंदिर निर्मितीचा इतिहास शिलाहारांना टाळून लिहिताच येणार नाही असं मला वाटतं. नाही, पण आता ही जी शिलाहारांबद्दलची माहिती आणि त्या देवळांबद्दल ज्यावेळेला मी ऐकतोय त्यावेळेला मी वाचलंय की तुम्हाला कोकणातल्या मंदिरांबद्दल सुद्धा फार म्हणजे प्रेम आहे, अतिप्रेम आहे. पण कोकणाबद्दल मला आज प्रश्न तसा नाही विचारायचा आहे. मी गेले काही वर्षे एक शब्दप्रयोग ऐकतोय कोकणातल्या कातळ सड्यांच्या बाबतीतला, कातळ शिल्प. तर हा शब्दप्रयोग किती योग्य आहे त्याच्यासाठी? आपण प्रत्येक शब्द नीट समजावून घेणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि चुकीचे शब्द रूढ होणार नाहीत यासाठी प्रयत्न करणं पण महत्त्वाचं आहे. ज्या सड्यांवर तिथे काही आकृती कोरलेल्या आहेत तर ते सडे आहेत हे जांभा दगडाचे आहेत. बरोबर. कोकणामध्ये जांभा दगड खोदत 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 खाली गेलं की काळा पत्थर बसाल्ट लागतो, तर त्याला कातळ म्हणतात. हा वरचा आहे हा जांभा दगड आहे, लॅटराईट अशा प्रकारचा तो दगड आहे. तर तो मुळात कातळ नाही. आणि शिल्प हे त्रिमितीतलं असतं आणि इथे जे आकृती कोरलेल्या आहेत त्या आकृती या आपण कागदावर पेन्सिलनी जर चित्र काढलं किंवा पाटीवर पेन्सिलनी चित्र काढलं तर ते द्विमिती असतं, लांबी आणि रुंदी एवढेच असतं, त्याला खोली नसते किंवा त्याला उठाव उंची नसतो. नसते. हां. तर इथे जणू काही हा जो सडा आहे जांभ्या दगडाचा त्याच्यावर ती पाटी धरून त्याच्यावर कोरून काढलेलं, कारण त्यात काही लिहिता येणार नाही ना. बरोबर. आणि ही चित्र खोदचित्र का ती कोरून काढलेली आहेत, खोदून काढलेली आहेत म्हणून खोद, ती द्विमिती आहेत म्हणून चित्र. तो कातळ पण नाही आणि शिल्प पण नाही. मग तरी त्याला आपण चुकीने कातळ शिल्प म्हणायचं असेल तर म्हणावं, पण हे चुकीचं आहे हे माझ्यासारखा माणूस कायम बरोबर सांगत आहे. राहणार. म्हणजे तर आतापर्यंत आम्ही कातळ शिल्पच त्याला सगळीकडे म्हणत येत हां, पण होतो. तो चुकीचा शब्द आहे, तो वापरू नये असं माझं वैयक्तिक मत आहे. आणि माझं खोदचित्र हा शब्द चुकीचा आहे कोणी सांगितलं तर मी शब्द बदलायला तयार आहे. तर डेफिनेटली. महाराष्ट्रामध्ये फक्त कोकणामध्ये अशा तऱ्हेची खोदचित्र बघायला मिळतात. तीसुद्धा रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि गोव्यातल्या काही भागामध्ये अशी खोदचित्र बघायला मिळतात. याचं वेगळेपण असं की तिथे प्रचंड वैविध्य आहे या चित्रांमध्ये, खोदून काढलेल्या चित्रामध्ये. त्याला इंग्लिशमध्ये पेट्रोग्लिफ असं म्हणतात. पेट्रॉस म्हणजे दगड किंवा रॉक आणि ग्लिफ मीन्स टू इन्स्क्राईब, Glyph. कोरून काढणे, GLYPH ग्लिफ. तर कोरून काढलेली चित्र त्याचंही मराठी भाषांतर खोदचित्र होऊ शकतं. म्हणजे तो शास्त्रीयदृष्ट्या अचूक शब्द आहे, तो मराठी शब्द वाटतो, कृत्रिम शब्द वाटत नाही नाही. आणि योग्य आहे, तर आणि आपण तो तो वापरावा. correct explain हां. करतो. पण कातळ शिल्पात तसं होत नाही. ते शिल्प नाही आहे, ते कातळ नाही आहे, म्हणून खोदचित्र. तर कोकणामध्ये माझे एक मित्र आहेत, व्यवसायाने ते इंजिनियर आहेत. त्यांचं नाव सुधीर रिसबूड, लोक सगळे त्यांना भाई म्हणतात. तर भाई रिसबुडांनी कोकणामध्ये 2000 पेक्षा जास्त खोदचित्रांचा अभ्यास केला आहे. काही त्यांनी नव्याने नोंदलेली चित्र आहेत आणि त्या GPS साहाय्याने त्याचे अचूक लॅटलॉग त्यांनी शोधून काढलेले आहे, त्याचं लिखाण केलेलं आहे आणि याची प्रचंड माहिती त्यांच्याकडे आहे. एकदा ते आणि मी गेलो होतो कोकणामध्ये हिंडायला, त्यावेळेला त्यांनी मला एक तिथे चित्र दाखवलं. मी मुद्दाम आत्ता गावाचं नाव सांगत नाही आहे कारण नंतर सांगतो. तर तिथे गेंड्याचं चित्र कोरलेलं आहे. रायनो. आता महाराष्ट्रात रायनो नाही आहे, रायनोसेरॉस आपल्याकडे नाही आहे. मग कोणतरी पटकन गोहत्तीला गेलं, तिथे गेंडा पाहून आला, इथे चित्र काढलं. अहो ते किती वर्षाचं आहे, किमान 20,000 ते 50,000 वर्षापूर्वीचं ते खोदचित्र आहे. त्यावेळेला एवढा क्विक ट्रान्सपोर्ट नव्हता ना. आणि एखादं प्राणी आपल्याला कोरून काढायचा असेल तर तो वारंवार पाहण्यातला आपल्याला असला पाहिजे. म्हणजे समजा एखाद्या माणसाला कुत्र्याचं चित्र काढायला सांगितलं
तो आपापच ते वाकडं शेपूट असं दाखवणारच ना. पण मांजरीचं शेपूट नाही असं दाखवणार, कारण कुत्री आणि मांजरही आपण रोज रोज म्हणजे बरेच वेळा पाहतो. तेव्हा ते कशी असतात हे आपण वारंवार पाहिल्यामुळे आपल्याला त्याच्या लक्षणं सांगता येतात. तसं गेंड्याचं चित्र तिथे कोरून काढलेलं आहे आणि ते लाईफ साईज चित्र आहे. म्हणजे गेंड्याच्या कातडीला ज्या वळ्या वळ्या घड्या पडलेल्या असतात ते आहे. म्हणजे इतकं डिटेलिंग आहे त्याच्यावर. युनिहॉर्न आहे. आफ्रिकेमध्ये 2 शिंगवाला गेंडा आहे, आपल्याकडे 1 शिंगवाला गेंडा आहे. तर हा गेंडा साधारणपणे 20-25 हजार वर्षापूर्वी महाराष्ट्रातनं नाहीसा झाला असं डेक्कन कॉलेजमध्ये जे संशोधक आहेत त्यांनी सिद्ध केलेलं आहे. मग याचा अर्थ हे चित्र किमान तेवढ्या वर्षापूर्वीच आहे, कारण त्यांनी तो वारंवार पाहिला आणि मग त्यांना ते चित्र खोदून काढावं असं वाटलं. लाईफ साईज हत्ती आहे. तर म्हणजे हत्ती आणून उभा केला तर त्याच्यात काही फरक पडणार नाही इतकं ते साम्य त्याच्यामध्ये बघायला मिळतं साईजच्या बाबतीत. हां, त्याच्यामध्ये अनेक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे मासे, वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी, डुक्कर किंवा माकडासारखे प्राणी त्याच्यात कोरलेले आहेत. आता ही अनेक खोदचित्र पाहिल्यानंतर लक्षात असं येतं की याच्यात कुठेही माणसाची एखादी झोपडी, एखादं शेत, हापूस किंवा पायरीचा आंबा नाही ना कोरलेला, किंवा सूर्यफुलाचं चित्र नाही. याचं कारण त्यावेळचा माणूस हा अर्धनग्न अवस्थेमध्ये शिकारी भटक्या होता. म्हणजे तो शिकार करून राहायचा आणि भटकत भटकत एखाद्याची पानं, एखाद्याची मुळं, एखाद्याची फळं तो खात असे. शेती बिती त्याला माहीत नव्हती, त्यामुळे झोपडी बांधण्याचा प्रश्नच नव्हता. माणूस ज्या वेळेला स्थिरावला नदीच्या खोऱ्यामध्ये त्यावेळेला त्यांनी घरं बांधायला सुरुवात केली, मग शेती करायला सुरुवात केली. म्हणजे त्याच्या पूर्वीच्या माणसांनी, आपलेच पूर्वज आहेत ते, आपल्याला नातं नाही सांगता येत त्यांचं, पण आपलेच पूर्वज आहेत, त्यांनी 20-50 हजार वर्षापूर्वी कोकणामधल्या या जांभ्या दगडाच्या सड्यांवर चित्र कोरून काढलेली आहेत. आता हा विषय निघाला म्हणून मला तर हिंड्यातल्या कुठल्याही गोष्टीबद्दल मोह जास्त होतो, पण एक मोह होतो. कोकणामध्ये राजापूरजवळ एक देवाचे गोठणे या नावाचं एक गाव आहे. त्या गावात ऐतिहासिक गोष्टी पण बऱ्याच आहेत. तिथे जे गोवर्धनेश्वराचं मंदिर आहे, ते गोवर्धनेश्वर मंदिरामध्ये छत्रपती शाहू, बाजीराव पेशवे आणि सिद्धी यांचा सामायिक गुरु असणारे ब्रह्मेंद्र स्वामी धाबडशीकर तिथे राहत होते त्या गोवर्धनेश्वराच्या मंदिरात. त्यांनी ते परशुराम भक्त होते. एक साधारणपणे 1.5-2 फूट उंचीची एक तांब्याची मूर्ती आहे, परशुरामाची मूर्ती आहे. परशुराम म्हणजे परशु उगारलेला आणि क्रुद्ध रागीट योद्धा असाच असतो. पण इथला परशुराम हा खूप वेगळ्या अवस्थेमध्ये आहे, त्याची गंमत वेगळी आहे. समजा माझ्याजवळ छत्री आहे, मी किंवा काठी आहे, मी टेकत टेकत चाललो आहे आणि तुम्ही मला रस्त्यात भेटलात, मला तुम्हाला नमस्कार करायचा आहे. ते काठीचं काय करायचं? तर काठी अशी खाकोटीला मारणार मी, किंवा छत्री खाकोटीला मारणार आणि असा नमस्कार करणार. बरोबर. त्या परशुरामाने परशु खाकोटीला मारला आणि नमस्कार मुद्रेतला. तर नम्र परशुराम हा कोकणामध्ये पाहायला मिळतो आपल्याला. या देवाच्या गोठण्यामध्ये त्या गोवर्धनेश्वराच्या मंदिरात मूर्ती आहे ती. त्याच मंदिराच्या समोर एक नगारखान्यासारखी इमारत आहे, छोटी आहे ती. तिथे एक मोठी घंटा आहे, ती पोर्तुगीज आहे. 1663 किंवा 1666 त्याच्यावर आकडा लिहिलेला आहे. म्हणजे त्याची ओतली कधी ती घंटा, म्हणजे निर्माण कधी केली तो आकडा त्याच्यावर आहे, आपल्याला बघायला मिळतो. ज्यावेळेला 1739, 40, 41 या काळामध्ये आपलं आणि पोर्तुगीजांचं सारखं भांडणं होत होती. तर 1737 ते 1739 या 2.5-3 वर्षामध्ये चिमाजी अप्पांनी पोर्तुगीजांना हे उत्तर फिरंगाण म्हणजे सध्याचं पालघर, ठाणे आणि मुंबई उपनगर आणि मुंबई हा जो सगळा भाग होता त्याला पोर्तुगीजांची ती सत्ता होती, त्याला उत्तर फिरंगाण म्हणत असत. आणि कारवारच्या उत्तरेला आणि सिंधुदुर्गाच्या दक्षिणेला असणारा गोवा हा ते दक्षिण फिरंगाण. तर या चिमाजी अप्पांनी 2.5-3 वर्ष मेहनत घेऊन त्या युरोपियन लोकांची, त्या पोर्तुगीजांची इथनं उच्चाटन केलं. ते प्रचंड धार्मिक अत्याचार करत होते आणि एखाद्या पाश्चिमात्य सत्तेचा एखाद्या पौर्वात्य सत्तेने पूर्ण पराभव केला अशी जगाच्या इतिहासातली पहिली लढाई आहे. तर त्या लढाईत त्यांना ते वसईमध्ये खूप चर्चेस आणि त्यांची धार्मिक स्थानं होती. तिथल्या घंटा त्यांनी लुटून आणल्या. ही विजयचिन्ह आहेत.
जसं आपण पाकिस्तानची लढाई झाल्यावर पॅटर्न टँक्स आणले त्यांचे आणि गावोगावी मांडून ठेवले, हे बघा आम्ही विजय मिळवला त्याचंही चिन्ह आहे. तसं या गावोगावी या घंटा त्यांचे जे कोण सरदार असतील, त्यांचे जे कोण परिचित असतील, त्यांना त्या घंटा त्यांनी दिल्या. अशा 82 घंटांचा शोध आत्तापर्यंत लागला आहे. त्यातली एक घंटा आहे देवाच्या गोठण्यात गोवर्धनेश्वराच्या मंदिरावर, राजापुराच्या देवळात. हां, राजापूर जवळचं हे देवाचं गोठणं. आणि त्या गोवर्धनेश्वराच्या मंदिराच्या वरच्या भागामध्ये एक गंडभेरुंडाची म्हणजे 2 मुखी गरुड, त्याचं एक तो सत्तेचं प्रतीक आहे, त्याचं उठावाचं चित्र तिथे कोरलेलं आहे. आणि त्याच्या वरचा जो सडा आहे त्या सड्यावर खोदचित्र आहेत. कातळ शिल्प ज्याच्याबद्दल तुम्ही सांगा. तर ते जे चित्र आहे, खोदचित्र आहे, ते साधारणपणे एक 10-12 फूट रुंद आणि 18-20 फूट लांब अशी ती चित्र चौकट आहेत. खोदून काढलेली चित्र चौकट आहे. आतमध्ये एक माणूस कोरला आहे. माणूस म्हणजे गोल डोकं, खांदे, 2 हात, धड, पाय. त्याला नाक, डोळे, तोंड असं काही दाखवलेलं नाही आहे, पण ते माणसाचं आहे आपल्याला सांगता येतं. आणि त्याला शेपूट नाही आहे, त्यामुळे तो माकड नाही आहे. तर ते जगातलं एकमेव खोदचित्र असं आहे की याच्यामध्ये चुंबकीय गुणधर्म आहेत. म्हणजे मॅग्नेटिक प्रॉपर्टी असणारं पेट्रोग्लिफ जगात एकच आहे, ते या देवाच्या गोठण्यामध्ये आहे. आणि आपल्याच पूर्वजांनी ते खोदून काढलं आहे. आपण एखादं होकायंत्र घेऊन गेलं आणि त्या माणसाच्या आकृतीवर ठेवलं तर ती चुंबक सूची जी आहे ती स्थिर राहत नाही, ती गोलगोल फिरते. नॉर्थकडे हां, तसं राहत नाही. ती थोडी आपण कडेला नेली, चित्र चौकटीच्या अगदी कडेपर्यंत नेली तर ती भलतीच दिशा उत्तर दाखवते. आणि त्या चित्र चौकटी बाहेर ठेवली की ते नॉर्मल दाखवते. ज्या वेळेला माणूस उघडा नागडा हिंडत होता, खोदून चित्र काढायचंच फक्त त्याला स्किल माहिती होतं, त्याला कळलं कसं या चित्र चौकटीमध्येच मॅग्नेटिक प्रॉपर्टी आहे. माहीत नाही आपल्याला, पण आहे. आणि जगातलं हे एकमेव पेट्रोग्लिफ आहे ज्यात मॅग्नेटिक प्रॉपर्टी आहे. म्हणजे आपल्या इतिहासाकडे आपण कितीही तटस्थतेने पाहिलं तरी याचा अभिमानच वाटेल आपल्याला की अशी असंख्य खोदचित्र आणि त्यात ह्या अशा गमती जमती, ज्याला आपण तो ढालकाठीचा म्हणजे असा एक त्रिकोणी मासा असतो, त्याला लांब शेपूट असतं, तर तो आपल्याला इथे कोरून काढलेला आहे. वेगवेगळ्या प्रकारचे मासे, म्हणजे त्यांना हे माहिती होतं सगळं, पण त्यांना अशा आकाराचे मासे आहे ते आजही बघायला मिळतात. तेव्हापासून म्हणजे गेली 50,000 वर्ष दिसत आहेत ते. तर हे आपलं वैभव आहे. आपल्याला त्याचा अभिमान वाटला पाहिजे, त्याचा आपण अभ्यास करून लोकांच्या पुढे आणलं पाहिजे. म्हणजे जसे आज युनेस्कोच्या यादीमध्ये महाराष्ट्राचे 12 किल्ल्यांचा समावेश झाला, त्यांना जागतिक नामांकन मिळालं, तसं या खोदचित्रांना खोदचित्र म्हणून, कातळशिल्प म्हणून नाही, त्यांना मानांकन मिळालं पाहिजे. तो आपला वारसा आहे. आणि असं जगामध्ये फारसं कुठे नाही आहे. त्या दक्षिण अमेरिकेमध्ये नाझका फिगर्स म्हणून दाखवलं जातं, पण ते वेगळ्या प्रकारे, तो एक तर तो लॅटराईट नाही आहे आणि त्याच्याबद्दल वेगळं बोलता येईल आपल्याला. नाझका जागतिक कीर्ती आहे आणि आम्हाला ती खोदचित्र माहिती नाहीत, असं असू दे, पण हे आपली गंमत ही मुद्दाम लोकांच्या पुढे आली पाहिजे. जनरली आत्ताच तुमच्या बोलण्यात आलं की महाराष्ट्रातले किल्ले जे ते युनेस्कोने नामांकनं दिलेत त्यांना, तर थोडा किल्ल्यांच्या बाबतीतच आपण विचारू की इतक्या किल्ले आपण बघतो, तर किल्ल्यांचे प्रकार डिफरन्शिएट करता येतील का वेगळे? कारण आपल्याकडे काय आहे, सह्याद्री आणि समुद्राकडेही किल्ले आहेत आणि सह्याद्रीतही आहेत. तर असे काही विशिष्ट प्रकारच्या किल्ल्यांबद्दल तुम्ही सांगाल का? जवळजवळ सातवाहन काळापासून, अगदी सातवाहनातले जरी नाही कळले तरी राष्ट्रकूट काळापासून आपल्याकडे किल्ले बांधणी चालू आहे, ज्याला आपण मध्ययुग असं म्हणतो. म्हणजे सर्वसाधारणपणे 12व्या शतकापासून 16व्या 17व्या शतकापर्यंत त्याला मध्ययुग म्हणतात. मध्ययुगाचा काळ. जगभर म्हणजे अंटार्क्टिका सोडलं तर बाकी सगळ्या खंडांमध्ये तिथल्या राजसत्तांनी किल्ले बांधलेले आहेत. मग ते आफ्रिका असू दे, युरोप असू दे, आशिया तर आहेच, ऑस्ट्रेलिया आहे, कारण ऑस्ट्रेलियामध्ये नंतर वसाहती व्हायला सुरुवात झाली, अमेरिका खंड, तिथेही स्थानिक लोकांनी किल्ले बांधलेले आहेत. मग महाराष्ट्रामध्ये किल्ले आहेत, याच्यात वेगळे पण काय आहे? तर वेगळे पण असं की महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या सत्तांनी इथे किल्ले बांधले. जसं देशी सत्तांनी बांधलेच, परकीय सत्तांनी पण बांधले. बरोबर. मग ते युरोपियन लोकांनी येऊन किल्ले बांधलेत, आफ्रिकन लोकांनी येऊन किल्ले बांधलेत, मध्य आशियातल्या लोकांनी येऊन किल्ले बांधले आणि स्थानिक लोकांनी तर बांधलेलेच आहेत. पण आपण कोकणापुरता जर विचार करायचं ठरलं तर असं आपल्याला म्हणता येईल की कोकणामध्ये समुद्राच्या संदर्भात असलेले खूप वेगवेगळ्या प्रकारचे किल्ले आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये समुद्रातलं जे बेट असेल, त्या पूर्ण बेट
त्या किल्ल्यामध्ये समाविष्ट झालं. उदाहरणार्थ सिंधुदुर्ग किंवा जंजिरा किल्ला, हे पूर्ण बेटाच्या कडेलाच ते तटबंदी आहे, त्यामुळे सगळं बेट हाच किल्ला झाला आहे. पण अर्नाळ्यासारखं जर आपण बघितलं, अर्नाळा हाही त्याला सागरी किल्लाच म्हणतात. मोठं बेट आहे, त्याच्यावरचा एक भुईकोट आहे, त्यामुळे त्याला जलदुर्ग म्हणायचं का नाही सांगता येत नाही, पण आहे. त्याच्यात कॉन्फ्लिक्ट होऊ शकतो. तिथेच पोर्तुगीजांनी एक नुसता सुट्टा टॉवर, त्याला मॉर्टेलो असं म्हणतात आमच्या दुर्ग परिभाषेमध्ये, एक नुसता चिमणीसारखा एक उंच टॉवर, त्याला आतल्या बाजूनी गॅलरी असते आणि त्याला जंग्या असतात, त्याला मारा करता येतो त्यातनं, म्हणजे तटबंदीवरती भोकं असतात त्यांना. तर तो मॉर्टेलो हे अर्नाळ्यावर दोन्ही प्रकार बघायला मिळतात. किंवा समुद्राच्या काठावर असणारा किल्ला पण सपाट जमिनीवर, म्हणजे समजा आपण जर थळ, म्हणजे अलिबागजवळचं थळ गाव आहे, थळ गावाच्या इथे खूप लढा नावाचा एक किल्ला आहे, अगदी समुद्राच्या पातळीला आहे आणि म्हणजे जमिनीवरचाच पण समुद्रामध्ये घुसलेला जो भाग आहे तिथे तो किल्ला बांधलेला आहे. किंवा सिंधुदुर्गच्या समोर असलेले राजकोट सर्जेकोट किल्ले हे तसेच आहेत. तर समुद्राला ज्या वेळेला एखादी नदी येऊन मिळते त्याला आपण खाडी म्हणतो, कधी कधी समुद्र जमिनीत घुसले असतो त्यालाही खाडी म्हणतो. त्या खाडीच्या तोंडावर आपल्याला किल्ले बांधलेले दिसतात. उदाहरणार्थ विजयदुर्ग किल्ला. बरोबर. विजयदुर्ग किल्ला हा वाघोटन खाडी जिथे समुद्राला मिळते तिथेच आहे, त्यामुळे त्या खाडीत जाणारा प्रत्येक व्यापारी जहाजावर नियंत्रण ठेवता येतं. किंवा शिवाजी महाराजांनी गोव्यामध्ये साळ नदीच्या तोंडावर बेतूलचा किल्ला बांधलेला आहे. त्या बेतूलचा किल्ला छोटा आहे, पण तिथे जर एक तोफ ठेवली तर साळ नदीतला सगळा व्यापार तुम्हाला कंट्रोल करता येईल. म्हणजे खाडीच्या मुखावर असणारा किल्ला हाही समुद्री किल्ल्याच्या बाबतीतलं प्रिसिजन महत्वाचं होतं की कुठे तो उभा राहावा. आणि ही खाडी समुद्राची खाडी आतमध्ये जिथपर्यंत नॅव्हिगेबल आहे, म्हणजे व्यापारी जहाजं जा-ये करू शकतील, तिथे पण किल्ले बांधलेले आहेत. उदाहरणार्थ महाडचा कोट जो आहे, महाडचा कोट, आता तो फारसा एक बुरुज सोडला तर काही अस्तित्वात नाही आहे, पण पन्हाळगडचा किल्ला हा तिथेच आहे. किंवा राजापूरचं, ज्याला ब्रिटिशांची वखार म्हणतात, तर तो किल्लाच आहे एक प्रकारचा. संगमेश्वर ही इथपर्यंत व्यापारी जहाजं आत येत होती, त्यामुळे तिथे बांधलेले किल्ले पण समुद्रीच किल्ले आहेत, कारण तिथे खाडी तिथपर्यंत येते. तर अशा वेगवेगळ्या प्रकारचे किल्ले आपल्याला बघायला मिळतात आणि प्रत्येक किल्ला त्याच्या वैशिष्ट्यानिशी आपल्याला ओळखता येतो. उदाहरणार्थ आता मी मगाशी म्हटलं की युरोपियन लोकांनी येऊन किल्ले बांधलेले आहेत, तर युरोपियन लोकांनी तर ते पोर्तुगीजांचे किल्ले आपण धरू, तर एखादा किल्ला पाश्चिमात्य लोकांनी बांधला आहे कसं आपल्याला कळतं? आपल्याला काही पुस्तकं वाचलेली नाहीत, आपण ते एकदम गेलो आणि पाहिले किल्ल्याकडे. त्याचे जर बुरुज गोल नसतील, चौकोनी बुरुज असतील, बरोबर, तर ते निश्चितपणे युरोपियन लोकांनी बांधलेले किल्ले आहेत आपल्याकडे. त्यानंतर जर तो गोल बुरुज आहे पण पोकळ आहे आणि त्याला ठराविक उंची झाल्यानंतर दगडाची एक रांग अशी बाहेर डोकावताना दिसते, एखाद्या पायरीसारखं दिसतं, त्याच्यावरून चढून नाही जाता येत पण दिसतं, असं नक्षीसारखं दिसतं, ते आफ्रिकन लोकांनी बांधलेले किल्ले असतात, गोल बुरुज पण तसं. आणि आपल्याकडचे भरीव बुरुज आहेत, गोलच आहेत. पण या पोर्तुगीजांच्या बांधणीमध्ये समजा एखादं आपण हा किल्ला घेतला, ही त्याची तटबंदी आहे, तर या इथे जी तटबंदीची भिंत आहे ती अशी जमिनीपासून सरळ आलेली असेल तर तो ब्रिटिशांचा किल्ला आहे. जर ती अशी उतरती, त्याला ढाळ असेल, किंचित उतार असेल, याच्यावर चढून नाही येता येणार, किंचित ढाळ असेल, तर ते पोर्तुगीजांनी बांधलेले किल्ले असतात. तर पोर्तुगीज बांधणीचा जो किल्ला असेल तर या दोन किल्ल्यामध्ये निश्चितपणे आपल्याला सांगता येतं वसईचा किल्ला आणि रेवदंड्याचा किल्ला. याच्या तटाच्या खाली एखादा जमिनीमध्ये चर खणल्यावर जसं दिसेल तसं आहे, त्याच्यावर तो तट बांधला आहे. आता तो त्याच्यात आत नाही बांधलेला, त्याच्यावर कमानीचं बांधकाम करून त्याच्यावर तट बांधला, त्यामुळे खालून, तटाच्या खालून, जमिनीच्या पातळीच्याही खाली आपल्याला प्रदक्षिणा घालता येईल असं तो भुयारी मार्ग तयार केलेला आहे. त्यात खोल्या पण केलेल्या आहेत आणि ते फक्त वसईच्या किल्ल्यात आणि रेवदंड्याच्या किल्ल्यात लोक त्या भुयारी मार्गातून जाऊन आलेले आहेत. आता अनेकशे वर्ष त्याच्याकडे दुर्लक्ष आहे, त्यामुळे माती, चिखल, काही साप बीप असे त्याच्यात आहेत. पण ते जर आपण नीट क्लिअर केलं, त्याच्यामध्ये जर त्याच्यात दिवे लावले, प्रकाशाची व्यवस्था केली आणि तिकीट लावलं की हे असं तुम्हाला पाहायला मिळेल, तर हे वेगळे पण आहे ना.
म्हणजे आमच्या किल्ल्यामध्ये यातला एकही किल्ला दुर्दैवाने या 12 किल्ल्यांच्या यादीत नाही आहे, कारण ते मराठा आर्किटेक्चर म्हणून मिलिटरी आर्किटेक्चर म्हणून मिळालं आहे. हे पोर्तुगीज फोर्ट आर्किटेक्चर आहे, पण अशी वेगळी गंमत इथे पाहायला मिळते आपल्याला. तर या रेवदंड्या किल्ल्यामध्ये आणखी एक गंमत आहे. त्या रेवदंडा गाव हे पाऊण गाव त्या किल्ल्याच्या आत आहे आणि थोडंसं किल्ल्याच्या तटबंदीच्या बाहेर आहे. त्या गावामध्ये एस टीने जाता येतं आपल्याला, म्हणजे अलिबागवरनं त्या रेवदंड्याच्या स्टँडपर्यंत जाता येतं. वाटेत एक स्टॉप आहे, त्या स्टॉपचं नाव आहे गोळा स्टॉप. काय स्टॉप? गोळा स्टॉप. तर मी जेव्हा पहिल्यांदा गेलो तेव्हा मला असं वाटलं बहुतेक की ते बर्फ घासून तो गोळा करून काडीला लावून वेगवेगळे रंग टाकून तो आपण बर्फाचा गोळा चोखतो, त्याची गाडी तिथे असली पाहिजे असं मला वाटलं. ते कंडक्टरने सांगितलं गोळा स्टॉप. मी उतरलो, म्हटलं तो कुठे गोळावाला कुठं इथे? ते म्हटलं हे गोळावाला इथे नाही. म्हटलं मग हे गोळा स्टॉप ते काय ते बघा ना तुम्ही. त्या भिंतीमध्ये एक तोफेचा गोळा घुसून बसलेला आहे, कोणतरी तो त्यात अडकला आहे त्या भिंतीमध्ये, म्हणून तो गोळा स्टॉप. असो, तर त्या रेवदंडा गाव हे या गोष्टीसाठी वेगळे पण राखून आहे. इथेच आणखी एक किल्ला आहे, कोर्लईचा किल्ला. तोही पोर्तुगीजांनी बांधलेला एक सुरेख किल्ला आहे. वर आणि खाली बातेरी असं 2 टप्प्यामध्ये असलेला तो किल्ला आहे. तिथे जवळजवळ 7 संस्कृत शिलालेख आहेत. त्याच्या गावाकडचा जो बुरुज आहे, गावाकडच्या बाजूचा बुरुज आहे, तिथे एक तोफ आहे. त्या तोफेचं ज्यातनं गोळा उडतो तो एक भाग आणि त्याचं दुसरं शेपूट. त्या शेपटाच्या भागामध्ये कुत्र्याचं तोंड असल्यासारखं ते आहे. जसं देवगिरी किल्ल्यावर मेंढा तोफ आहे, तसं इथे तसं इथे कुत्र्याचं तोंड त्याच्या याच्यात. असं का माहिती नाही आपल्याला, तर पण तो आहे तिथे. अशी खूप गंमत आहे. तर कोर्लई गाव पण खूप वेगळं आहे. सो डेफिनेटली आता ज्या वेळेला म्हणजे कोकणकडच्या प्रांताबद्दल बोलतोय आणि इतक्या परकीय राजसत्ता तिथे नांदून गेल्यात, विशेषतः पोर्तुगीज, तर आजही त्या पोर्तुगीजांचा किंवा ह्या परकीय राजसत्तांचा प्रभाव त्या भागांवरती पाहायला मिळतो का? कुठली सांस्कृतिक गोष्ट ती अजूनही कॅरी होते, जसं लाईक भाषा झाली, त्यांचा रोजचे व्यवहार झाले, किंवा त्यांनी उत्सव सण परंपरा साजरा करणं झालं, तर असं काही आजही आहे? तर आत्ता मी ज्या गावाबद्दल उल्लेख केला होता ते कोर्लई गाव, कोर्लई किल्ला आणि कोर्लई गाव. त्या कोर्लई गावामध्ये बहुसंख्य लोक हे वेगळीच काहीतरी भाषा बोलतात. आपल्याला काही कळत नाही तिथे गेल्यानंतर. त्यांना मराठी पण येतं, आपण मराठीत बोललो, हिंदीत बोललो तर ते बोलतात नंतर, पण ते आपापसामध्ये बोलताना एका वेगळ्याच भाषेत बोलतात. त्या प्रकारच्या भाषेला क्रिओल असं म्हणतात, म्हणजे मिश्र भाषा. त्यांना जर विचारलं तुमची भाषा कोणची, माझा भाषा पोर्तुगीजा, म्हणजे आम्ही पोर्तुगीज भाषेत बोलतो असं ते सांगत असतात. पण तसं काही ते पोर्तुगीज बोलणारे ते काही कळत नाही, ते पोर्तुगीज नाही. ती भाषा मिश्र भाषा आहे. पोर्तुगीज, संस्कृत, तमिळ, गुजराती, मराठी, तुळू, बंगाली, असे कन्नड, असे वेगवेगळे शब्द त्या भाषेत वापरले जातात. आणि तिथे जी काय 1000-2000 माणसं राहतात ना, तेवढ्याच लोकांना ती भाषा बोलता येते. आणि एक राजस्थानात ते किराणा मालाचा व्यापारी आला आहे, त्याने दुकान टाकलं आहे, त्याला ती म्हणजे त्या लोकांव्यतिरिक्त ती भाषा कळणारा आणि व्यवहार करणारा तो तिथला किराणाचा दुकानदार आहे, तोच आहे. समजा आपल्याला त्या माणसाने प्रश्न विचारला तुझं नाव काय, तर तो म्हणेल तू नाम की, मग आपण उत्तर द्यायचं मी नाम प्र.के. घाणेकर. अच्छा. तर हे जे व्याकरण आहे ना, तुझं नाव काय, माझं नाव प्र.के. घाणेकर, हे व्याकरण जे आहे, शब्दात कर्ता, कर्म, क्रियापद हे सगळं जे काय असतं ते संस्कृतप्रमाणे आहे. तर भाषा पोर्तुगीज मिश्रित भाषा, तिचं अनेक वेगवेगळ्या भाषेतले शब्द त्यात आलेले आहेत आणि तिचं व्याकरण मानतो संस्कृत. ही अशी एक भाषिक गंमत आपल्याला बघायला मिळते. म्हणजे एक महाराष्ट्राच्या मराठीच्या महासागरामध्ये हे क्रिओल हे बेट आहे, ही जी त्यांची भाषा आहे ती पर्टिक्युलर तिथली लोक फक्त तेवढ्याच लोकांना येतात. ते अजिबातच वेगळी भाषा, अगदी वेगळी. आणि तिथल्या एक अमेरिकन चर्चच्या लोकांनी तिथल्या वृद्ध लोकांची मुलाखती घेतल्या. त्यांना हे वेगळी गंमत कळली. मग ते म्हणजे तुम्ही तुमच्या नातवंडांना काय गोष्टी सांगता, तर आपण तो एक सिंह तो जाळ्यात अडकतो, मग उंदीर येतो आणि मग त्याला ते जाळं कुरतडून सोडवतो, किंवा ती माकड आणि टोपीवाला, तर असं ती गोष्ट माहिती आहे आपल्याला. तर याच गोष्टी ते त्यांच्या नातवंडांना सांगत असतात. आणि आता करायची यूट्यूबमुळे किंवा इंटरनेटमुळे वेगळ्या गोष्टी सांगत असतील, पण त्या प्राचीन गोष्टी या त्या भाषेमध्ये
त्यांनी सांगायला सुरुवात केलेली होती, ते या लोकांनी ते रेकॉर्ड केलं, ते लिहून काढलं आणि देवनागरीमध्ये पण त्या क्रिओल भाषेमध्ये ती पुस्तक छापून प्रसिद्ध केलेलं आहे. म्हणजे त्याचं डॉक्युमेंटेशन पण झालं आहे, कारण त्या भाषेला लिपी नाही आहे. मग ती देवनागरीमध्ये छापलेलं आहे. ओके. म्हणजे ही अगदीच त्या भाषेच्या बाबतीतला आज एक नव्यानेच गोष्ट कळली. मगाशी जसं आपण किल्ल्यांवरती बोललो होतो, तर त्यावेळेला आता आपल्याला सगळीकडे ऐकायला मिळतं की छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले बांधले. तर असे किती किल्ले महाराजांनी बांधलेत आणि असे किती किल्ले त्यांनी हस्तगत केले? जसं आता इतके कालखंड बोलल्यानंतर आता लक्षात येतं की प्रत्येक किल्ला हा वेगळा आहे. काही परकीय राजसत्तांनी पण बांधलेले आहेत, समकालात सुद्धा बांधले असतील, म्हणजे शिवकालाच्या समकालात, आणि त्याच्याही आधी बांधले गेलेले असतील. त्याबद्दल थोडंसं ब्रीफली. शिवाजी महाराज हे एक अद्वितीय अद्भुत व्यक्तिमत्व आहे. त्यांनी ज्या ज्या क्षेत्रात लक्ष घातलं ते त्या क्षेत्रात परमोच्च विचार करून त्याप्रमाणे अनुसरण केलेलं आपल्याला दिसतं. किल्ले बांधणी. तर माझं एक पुस्तक आहे, शिवरायांचे दुर्गविज्ञान. आता किल्ले आणि विज्ञानाचा काय संबंध आहे का? पण ते मला जाणवलं, कारण मी स्वतः विज्ञानाचा विद्यार्थी आहे. तर एखादी गोष्ट कशी करायची, कशासाठी करायची आणि का करायची याचा विचार करून महाराजांनी किल्ले बांधले. आत्ता आपण कोकणाच्या संदर्भात बोलतोय म्हणून मी कोकणातल्या किल्ल्यांचं उदाहरण घेतो. कोणत्याही भागामध्ये जे किल्ले असतील तर तो एकच किल्ला, त्या परिसरात दुसरा कुठेही आजूबाजूला किल्ला नाही, एकूटवाणा किल्ला, असे किल्ले आपल्याला बघायला मिळतात. अगदी त्याचं उदाहरण घ्यायचं आलं तर विजयदुर्गचा किल्ला. बरोबर. विजयदुर्गाच्या परिसरात काही किल्ले नाही आहेत, त्यामुळे तो एकूटवाणा किल्ला. कधीकधी जोड किल्ले असतात, म्हणजे विशेषतः डोंगरी किल्ल्याला जास्त बघायला मिळतं. एखाद्या डोंगराला 2 शिखरं असतील तर दोन्ही शिखरांवर किल्ले बांधले. मग अंकाई टंकाई असेल, साल्हेर सालोटा असेल, मुल्हेर मोरा हरगड असेल, तसे इथे पण शेजारी किल्ले, खांदेरी आणि उंदेरी. पण खांदेरी हा किल्ला महाराजांनी बांधलेला आहे, उंदेरी हा किल्ला आफ्रिकन लोकांनी बांधलेला आहे, जरी ते जोड किल्ले असले तरी. बरोबर. काही वेळेला दुर्ग साखळी म्हणजे असं एक चेन असते. म्हणजे उदाहरणार्थ आता आपण सुवर्णदुर्ग, त्यानंतर मग विजयदुर्ग, सिंधुदुर्ग, मग अंजदीव, अशी एक किल्ल्यांची साखळी आहे. त्याला फोर्ट चेन असं आपण म्हणतो. बरोबर. आणि दुर्गपुंज म्हणजे सिंधुदुर्ग, राजकोट, सर्जेकोट आणि निवतीचा किल्ला असं मिळून एक दुर्गपुंज, एक फोर्ट क्लस्टर तयार झालं. तसं सिंधुदुर्ग, पद्मगड आणि राजकोट असं एक, सर्जेकोट पण पलीकडचा, असं एक ते दुर्गपुंज तयार झाला. सुवर्णदुर्ग घेतला तर सुवर्णदुर्ग समुद्रामध्ये आहे, कनकदुर्ग, फत्तेगड आणि गोवा किल्ला हे काठावर असलेले किल्ले, म्हणजे तो दुर्गपुंज झाला. तर असे वेगवेगळ्या प्रकारचे किल्ले बघायला मिळतात. याच्यामध्ये महाराजांनी बांधलेले जे किल्ले आहेत त्याच्यामध्ये काही प्रयोग केलेले आपल्याला दिसतात. आपण थोडी उत्तरेकडनं सुरुवात करूया, कारण माझं गाव अलिबागजवळचा आवास, माझ्या घरामध्ये समुद्राच्या लाटांचा आवाज ऐकू येतो, इतकं मी समुद्राजवळचा माणूस आहे. तर तिथे हा जो कुलाबा किल्ला आहे, कुल म्हणजे सर्व आणि आप म्हणजे पाणी, म्हणजे सगळ्या बाजूनी पाणी आहे, तो कुलाबा, ते जे नाव दिलं आहे त्या किल्ल्याला, अलिबागच्या किल्ल्याला. त्या किल्ल्यामध्ये साधारणपणे टेबलाच्या आकाराचे दगड व्यवस्थित घडवून एकमेकावर फक्त रचून किल्ला बांधलेला आहे. म्हणजे त्याच्यामध्ये 2 दगडांच्या मध्ये, वरचा आणि खालचा किंवा शेजारचा, याच्यामध्ये जी फट असते त्यात सध्या आपण सिमेंट भरतो, पूर्वी चुना भरत असत, त्याला दर्जा भरणं असं म्हणतात. त्या दर्जा भरलेल्या नाही आहेत, तशाच त्या पोकळ्या शिल्लक आहेत, फटी शिल्लक आहेत. आता प्रश्न पडतो का? तर समुद्राच्या लाटा हे त्या समुद्री किल्ल्यांचा शत्रू, सतत त्या आपटत असतात, धडकत असतात, त्यामुळे ते काही दिवसांनी ती भिंत पडेल, मग त्याच्यावर मार्ग शोधला पाहिजे. या फटी ठेवल्यामुळे लाटेतलं पाणी त्या फटीतनं घुसतं, लाटेतलं पाणी कमी झालं की त्याचा आघात कमी होतो, तडाखा कमी होतो आणि किल्ला वाचतो. आज अलिबागच्या किल्ल्यामध्ये 300 वर्ष होऊन गेली त्याला, अजूनही तो किल्ला जसा आहे तसा उभा आहे. दुसरा त्यांनी प्रयोग केलेला आपल्याला दिसतो. जंजिऱ्याच्या जवळ पद्मदुर्ग नावाचा एक किल्ला आहे, प्रदुर्ग किंवा कासा असं त्या किल्ल्याचं आणखी एक नाव आहे. त्या किल्ल्यामध्ये दगडाचा आकार थोडा छोटा आहे, पण ते दगड म्हणजे एक दगडांची रांग मांडली, त्याच्यावर चुन्याची लादी पसरली, त्याच्यावर दुसरा दगडांची रांग,
हे शेजार दगडामध्ये परत उभी पट चुन्याने भरून टाकली. आज 300 वर्ष झाली. त्या लाटा आपटून ते दगड 7-7, 8-8 सेंटीमीटर 2.5-3 इंच आत झिजत गेलेले आहेत. आणि ही जी दर्जा भरलेली आहे ती तशीच आहे. म्हणजे ती मूळ अवस्थेमध्ये आहे. म्हणजे दगडापेक्षा भक्कम चुना महाराजांच्या स्थपतींनी निर्माण केलेला आपल्याला दिसतो. याच परिसरामध्ये आणखी एक किल्ला आहे ज्याला आम्ही खांदेरीचा किल्ला म्हणतो. तो महाराजांनी बांधलेला किल्ला आहे. अगदी शेवटच्या म्हणजे तो पूर्ण झाला त्यावेळेला कदाचित 1680-81 साल उजाडलेलं होतं. त्या किल्ल्यामध्ये तो किल्ला बांधताना महाराजांना पोर्तुगीजांनी आणि बराच काळ ब्रिटिशांनी खूप विरोध केला होता. ब्रिटिशांनी तर ते युद्धच केलं होतं तिथे. असं त्यांना यश नाही मिळालं. आता त्यांच्या मनाप्रमाणे तो किल्ला त्यांना बांधता आला नाही. समुद्रातला किल्ला आहे, बेटावर किल्ला आहे, सगळ्या बेटाच्या सबंध बेट त्या किल्ल्यात घेतलेला आहे. तर बेटाचा जो उतार आहे समुद्राच्या बाजूचा, जो ओटीच्या वेळेला उघडा पडतो, भरतीच्या वेळेला झाकला जातो, तिथे एवढ्याल्या दगडापासून एवढ्याले दगड नुसते टाकून दिलेले आहेत, पेरलेले आहेत. कसेही ते काही भिंतीसारखे भिंत आहेच, पण ते टाकून दिलेले आहेत. समुद्राच्या लाटा आल्या की पहिल्यांदा त्या दगडावर आपटतात, त्याचा तडाखा त्या दगडांना सोसायला लागतो आणि मग ते शांत झालेलं पाणी त्या तटबंदीपर्यंत येतं. म्हणजे एक संरक्षक कवच शिवाजी महाराजांनी त्यावेळेला निर्माण केलं. त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये एकही अनुदानित किंवा विना अनुदानित इंजिनिअरिंग कॉलेज नव्हतं. पण ही युक्ती शोधली त्यांनी, हे एवढे प्रयोग केलेत. हीच युक्ती ब्रिटिशांनी मुंबईला जो मरीन ड्राईव्ह आहे तो बांधताना वापरली. तिथे सिमेंटचे टेट्रापॉड्स आहेत. टेट्रा म्हणजे 4, 1, 2, 3 आणि इथे खालच्या बाजूला 4था असे टेट्रापॉड एकमेकात अडकवून ती संबंध तटबंदीच म्हणून आपण तयार केली आहे. तेव्हा समुद्राच्या लाटा त्याच्यावर आपटतात. तो मरीन ड्राईव्ह म्हणजे सध्याचा नेताजी सुभाषचंद्र बोस मार्ग दुपून जात नाही. आमच्या महाराजांनी 300 वर्षापूर्वी युक्ती वापरलेली होती, ती ब्रिटिशांनी अनुकरण नंतर केलं. तर या माणसाची जी झेप आहे बुद्धीची ही अफाट आहे. आणि समुद्री किल्ले बांधताना त्यांनी हे वापरलेलं आपल्याला दिसतं. विजयदुर्गच्या बाबतीत असंच म्हणता येईल. विजयदुर्ग हा महाराजांनी बांधलेला किल्ला आहे. 1656 त्यांच्या तो ताब्यात आला. त्या संवत्सराचं नाव विजयनाम संवत्सर होतं. त्यांनी पूर्वीचा गिर्य किल्ला पाडून टाकला आणि तिहेरी तटबंदी असलेला एक नवा किल्ला बांधला. तो जमिनीवर आहे. पण नंतरच्या संशोधनाला असं लक्षात आलं, गोव्याचं जे NIO आहे, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी, त्यांच्या संशोधनात नाही लक्षात आलं की समुद्राच्या पातळीच्या कायम खाली राहील अशी एक भिंत आहे समुद्रामध्ये. जवळजवळ 1-1.25 किलोमीटर लांबीची भिंत आहे. तिथे ब्रिटिशांची जहाजं आपटून फुटल्याच्या नोंदी आपल्याला मिळतात. वाघोडनाच्या खाडी. हां, वाघोडांच्या खाडीच्या तिथे. तर दोन्ही शक्यता आहेत. हे नैसर्गिक आहे किंवा कोणीतरी बांधलेलं आहे. पण त्याचे जे मी काही त्याचे फोटो पाहिले त्यात ते बांधलीवच स्ट्रक्चर आहे, नैसर्गिक. म्हणजे डाईक नाही आहे ती. त्यानं मी काही तिथे बुड्या मारून पाहिलं नाही, कारण मला काही इतकं खाली समुद्रात स्कुबा डायव्हिंग येत नाही मला. पण ते जमतं आपल्याला. तिथे ज्या लोकांनी शूटिंग केलेलं आहे ते दिसतं आपल्याला, बांधलेली भिंत आहे. तर ती भिंत समुद्रात ज्या वेळेला बांधली त्यावेळेला पाणी त्याच्या खाली होतं. समुद्राची पातळी खाली होती. नंतरच्या काळात वाढली म्हणून ते समुद्र स्तुप्यंतू झालं का माहीत नाही आपल्याला. किंवा त्यांनी काहीतरी तंत्रज्ञान वापरून ती समुद्रात बांधणी केली. यातली कुठलीही शक्यता शक्य आहे आपल्याला माहीत. पण आज ती भिंत आहे तिथे ना, बांधीव भिंत आहे. मग ती कदाचित, आणि त्याचा जो काळ, जे बुडालेल्या द्वारकेचा शोध घेत आहेत ते डॉक्टर SR राव, ते त्या मरीन आर्किओलॉजिकल इंजिनियर आहेत ते. त्यामुळे त्यांनी त्याचा काळ हा 17व्या शतकाचा मध्य सांगितला आहे. 1600पासून 1700पर्यंत हे सगळं 17वं शतक आहे. म्हणजे 1600, 1601, 2, 3 हे सगळे 17वं शतक आहे. महाराजांच्याकडे 1656 विजयदुर्ग आला आहे, त्याच वेळी तो बांधला आहे. म्हणजे बरोबर मध्यकाळ येतो. बरोबर. आता त्यांना त्यातलं जास्त कळतं, त्यांनी सांगितलं हे या काळातलं आपण मानलं पाहिजे, नाही तर मग आपण संशोधन करायला पाहिजे. आणि ते जर खरं 17व्या शतकातलं मध्यावरचं असेल तर शिवाजी महाराजांनी हा दुर्ग बांधण्यातला आणखीन एक अद्भुत आविष्कार केलेला आहे ना. हे याचं सत्यासत्यता आपण पडताळून पाहिली पाहिजे. आणि जर ते सत्य ठरलं तर जगापुढे मांडलं पाहिजे. लोकांना तिथे स्कुबा डायव्हिंग करून नेलं पाहिजे, हे बघा हे काय आहे ते दाखवायला. म्हणजे जसं किल्ल्यांच्या बाबतीतलंच आपण आता बोलत होतो, आणि अर्थातच नेहमी डोंगरी किंवा गिरिदुर्गांच्या बाबतीत जास्ती बोललं जातं, दाखले दिले जातात. पण आज तुम्ही जी काही माहिती सांगितली तीही खूप
चांगली आहे. म्हणजे त्याकडे त्या अँगलने बघतील आता लोक की आपण कारण गेल्यानंतर आता काय बघायचं. या 12 किल्ल्यातले 4 किल्ले समुद्री किल्ले आहेत. बरोबर. सिंधुदुर्ग आहे, विजयदुर्ग आहे, सुवर्णदुर्ग आहे. हे अगदी आपले महाराष्ट्रातले किल्ले आहेत आणि ते समुद्रीच किल्ले, खांदेरी किल्ला आहे त्याच्यामध्ये आहे. या खांदेरी किल्ल्याची आणखी एक गंमत सांगतो. ती शिवाजी महाराजांशी संबंधित नाही आहे. साधारणपणे मोठ्या टेबला एवढा एक दगड त्या तिथे आहे, नैसर्गिकरित्या तिथेच आहे तो. कुठलाही छोटासा दगड घेऊन आपण त्याच्यावर आपटला तर त्यातनं मेटॅलिक साऊंड, धातू नाद येतो. म्हणजे एखाद्या पातेल्यावर आपण कठीण वस्तूने आघात केला तसा मेटॅलिक साऊंड येईल, तसा आवाज त्यातून येतो. अर्थात हा खांदेरी किल्ल्यावर जसा येतो तसं जुन्नरजवळ दुर्ग आणि धाकोबा अशी 2 शिखरं आहेत. त्याच्या दुर्ग शिखराच्या खाली दुर्गवाडी म्हणून गाव आहे. तिथल्या दुर्गवाडीच्या सड्यावर पण एक दगड असाच आहे. त्याच्यावर दुसरा दगड आपटला की मेटॅलिक साऊंड येतो. किंवा गडचिरोली जिल्ह्यामध्ये मार्कंडा मंदिर समूह आहे, 26 एक मंदिर आहेत तिथे. तिथनंच आपण वैनगंगेच्या पात्रात उतरायला लागलो तर डावीकडचा जो पहिला दगड आहे त्याच्यावर आपण आपटला दगड तरी असाच आवाज येतो. असे म्हणजे महाराष्ट्रातली माणसंच बोलकी आहेत असं नाही, महाराष्ट्रातले इथले दगड पण दगड-धोंडे बोलके सुद्धा आहेत. हे खूप महत्त्वाचं. बोलके आहेत.